तिसरा जो नियम आहे तो आहे लोक पुरुष साम्य सिद्धांत. लोक म्हणजे काय, की पूर्ण सृष्टी, आणि पुरुष आपण स्वतः ह्युमन बिईंग जो आहे, सृष्टीमधले जितके लोक आहेत हं. आपण तसं एक समजूया. आणि साम्य म्हणजे यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, की जसं सृष्टीमध्ये आहे तसंच आपलं शरीर आहे. त्याचं अगदी छोट्या रूपामध्ये, सूक्ष्म रूपामध्ये आपण आहोत, की जसं की बाहेर वारा आहे, सूर्य, चंद्र हे आहे. तर आयुर्वेदानुसार तसं आपण वात, पित्त, कफ जे आपण म्हणतो, की तशाच याने आपल्या शरीरात पण होतं. बाहेरच्या ऋतूंचा आपल्या ह्याच्यावर परिणाम होतो, म्हणून आयुर्वेदामध्ये दिनचर्या दिली आणि ऋतुचर्या पण दिलेली आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपण काय काय चेंजेस करायचे आपल्या खाण्यामध्ये, आपल्या विहारामध्ये, सगळ्या याच्यात आपण काय फरक करायला पाहिजे हे म्हणून तर दिलेलं आहे. दुसरं जे आयुर्वेदामध्ये आपण म्हणतो, की औषधांचं कलेक्शन असतं, की औषधं केव्हा आपण तोडायला हवी, केव्हा संग्रहित करायला हवी, त्याचा पण ऋतू दिलेला आहे. अनेक गोष्टींसाठी आपण नक्षत्र, मुहूर्त बघतो. जसं की आपण सुवर्णप्राशन संस्कार करतो, तर त्याच्यामध्ये पुष्य नक्षत्र आपण म्हणतो. म्हणजे एरवीच्या दिवसात पण ते चांगलंच आहे, पण त्याचा अजून आपल्याला फायदा मिळू दे म्हणून आपण ह्या सगळ्याचा विचार करतो. आणि आपल्यावर खूप एक परिणाम त्याचा होत असतो.